नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीमध्ये डेली आन्सर रायटिंग समर्पण सिरीजमध्ये स्वागत करतोय। आज आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न पाहायचा आहे। प्रश्न आहे इंटरनॅशनल रिलेशन मधील प्रश्न आहे दक्षिण चीन संदर्भामध्ये। दक्षिण चीन समुद्राच्या संदर्भात सागरी प्रादेशिक विवाद आणि वाढता तणाव संपूर्ण प्रदेशात नॅव्हिगेशन आणि ओव्हरफ्लाइटचे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सागरी सुरक्षा संरक्षित करण्यासाठी आवश्यकतेची पुष्टी करतो। या संदर्भामध्ये आपल्याला भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे। साऊथ चायना सी आहे या संदर्भाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे तो भारत आणि चीन यांच्यामधील द्विपक्षीय मुद्दे याला अनुसरून काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची आहे। लक्षात घ्या, आपला जो लोकस असणार आहे तो प्रश्नाचा असणार आहे GS सेकंड इंटरनॅशनल रिलेशन इंडिया चायना रिलेशन्स। ओके, हा आपला लोकस आहे आणि फोकस काय आहे, आपल्याला फोकसमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला फोकसमध्ये भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे। कशाच्या बाबतीमध्ये? या दक्षिण चीन समुद्राच्या संदर्भाच्या बाबतीमध्ये। याच्यामध्ये जो वाढता तणाव आहे आणि नेव्हिगेशन आणि ओव्हरफ्लाइटचे जे स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सागरी सुरक्षाची कशा संदर्भामध्ये सुनिश्चित आपण करू शकतो किंवा त्याची पुष्टी कशा संदर्भामध्ये करू शकतो याच्या संदर्भात आपल्याला इंडिया चायना रिलेशन संदर्भात द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे। मला वाटतं हा प्रश्न आपल्याला डिटेलमध्ये समजला असेल। यानंतर आपण पाहूयात की परिचयामध्ये काय लिहायचं आहे। तर जो साऊथ चायना सी आहे हा एक महत्त्वाचा सागरी प्रदेश आहे, जो वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांना जोडणारा सुद्धा प्रदेश आहे। एक महत्त्वाचा शिपिंग मार्ग म्हणून इथे आपण संबोधला त्याला जातो। हा एक प्रादेशिक विवाद आणि वाढता तणाव या रिजनमध्ये आहे। तर कशामुळे आहे हे आपल्याला माहिती आहे। तर चीनच्या काही ठाम दाव्यांमुळे हा जो प्रादेशिक विवाद आहे तो इथे उद्भवत आहे, हे आपण इथे लिहू शकतो। याच्यासोबतच जो चीन सोबतच्या द्विपक्षीय संबंधाच्या घट्टपणे जोडलेले वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते भारताची सुद्धा रिलेटेड आहेत, हे सुद्धा आपण इथे मेन्शन करू शकतो, ज्यात आर्थिक आणि धोरणात्मक दोन्ही सुद्धा आयाम जे आहेत ते इन्क्लूड आहेत। अशा पद्धतीने आपण थोडक्यात परिचय जे आहे या उत्तराचा इथे देऊ शकतो। यानंतर आपण दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनचा ठामपणा म्हणजे हे आपण आपल्या मुख्य जी बॉडी आहे, मेन बॉडी आहे, याच्यामध्ये आपण मेन्शन करू शकतो की जी दक्षिण चायना सी आहे, ओके, साऊथ चायना सी आहे, या साऊथ चायना सी मध्ये 9 डॅश लाईन वरती आधारित चीनचे जे दावे आहेत की 9 डॅश लाईन जे आहे त्याच्यावरती आमचा अधिकार आहे, हे दावे जे आहेत ते युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन सी लॉ अनक्लॉज असं म्हणतो त्याचं उल्लंघन डायरेक्टली करतात। यासोबतच आपण दुसरा मुद्दा घेऊ शकतो की जो आर्टिफिशियल बेटांचा आहे, कृत्रिम बेटांचा आहे, की जे चीन सातत्याने हे बेटे बनवत आहे आणि याच्यावरती आपला दावा जो आहे तो इथे प्रस्थापित करत आहे। यासोबतच अशा ज्या कृती आहेत त्या भारताच्या सागरी हितसंबंधासह जागतिक व्यापारासाठी अत्यावश्यक असलेल्या नेव्हिगेशन स्वातंत्र्याच्या तत्वाला आव्हान देतात। अशा पद्धतीने आपला पहिला पॉईंट जो आहे दक्षिण चीनमध्ये चीनचा जो ठामपणा आहे त्याच्यावरती आपण इथे मांडू शकतो। यानंतर आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये भारत आणि चीनमधील जे काही द्विपक्षीय मुद्दे आहेत ते इथे मांडू शकतो, जसं की धोरणात्मक हितसंबंधामध्ये फरक। चायनाच्या BRI जी पॉलिसी आहे, वन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह, ही पॉलिसी सुद्धा जी आहे ही सिल्क रोड पॉलिसी आहे, ही अप्रत्यक्षपणे भारताच्या ॲक्ट ईस्ट पॉलिसीवरती आणि इंडो पॅसिफिक धोरणावरती प्रभाव टाकते। यासोबतच आपण म्हणू शकतो की इंडो पॅसिफिकमध्ये भारताची जी उपस्थिती जी आहे ती आशियान देशासोबत भारताचे सहकार्य जे वाढवते आणि यासोबतच क्वाड सारख्या सुद्धा उपक्रमांमध्ये चीनचा सहभाग जो आहे त्याचा प्रतिकार करते। या पद्धतीने आपण ही मुद्दा जो आहे तो मांडू शकूयात। आणि याच्यानंतर सागरी सुरक्षा म्हणजे बंदर गुंतवणुकीमध्ये सुद्धा जसं की श्रीलंकेमधील हंबनटोटा आहे, हिंद महासागर क्षेत्रामध्ये इंडियन ओशन रिममध्ये जे आहे चीनची वाढती उपस्थिती भारताने एक धोरणात्मक घेर म्हणून पाहिलेली आहे। आपण पाहिलेलं आहे की चीन वेगवेगळ्या मार्गाने जे आहे ते भारताला रिंग ऑफ पर्ल ची माळ घालत आहे, स्ट्रिंग ऑफ पर्ल ज्याला म्हणतो आपण, ते स्ट्रिंग ऑफ पर्ल ची माळ घालत आहे, म्हणजे वेगवेगळ्या बंदराद्वारे तिथे गुंतवणूक करून जे आहे ते भारताच्या सुरक्षिततेला सुरक्षेला
आव्हान देण्याचा इथे प्रयत्न करत आहे। याचाच उत्तर म्हणून भारत सुद्धा इथे नेकलेस ऑफ डायमंड या स्ट्रिंग ऑफ पर्लला काउंटर करण्यासाठी नेकलेस ऑफ डायमंड ही सुद्धा एक भारताची स्ट्रॅटर्जी जो आहे तो भारत आखताना आपल्याला दिसतोय, हे इथं आपण मेन्शन करू शकतो। यासोबतच यानंतर याच्यामध्ये आपण ऊर्जा आणि आर्थिक स्पर्धा हा एक मुद्दा इथे लिहू शकतो की दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम सोबतचे जे भारताचे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत त्याला सुद्धा चीनचा इथे आक्षेप आहे। यासोबतच चीनचे व्यापारामध्ये जे वर्चस्व आहे ते आर्थिक विषमता निर्माण करते, तर भारत आर्थिक अवलंबनात विविधता आणण्याचा इथे प्रयत्न करतोय, हे एक मुद्दा आपण इथे मेन्शन करू शकतो। यानंतर सीमा विवाद सुद्धा एक महत्त्वाचा इथे पॉइंट म्हणून आपण आपल्या आन्सरमध्ये लिहू शकतो की गलवान जो इन्सिडेंट, गलवान घाटी इन्सिडेंट जो झाला होता 2020चा, यासारख्या घटनांद्वारे न सुटलेल्या सीमावर्ती तणाव, अविश्वास वाढवणारा आणि सागरी सहकार्यावरती परिणाम करणारा ह्या गोष्टी आहेत, ज्यामुळे चीन समुद्रातील चीनची उपस्थिती त्यांच्या व्यापक क्षेत्रीय विस्तारवादाचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे भारत त्यांच्या धोरणात्मक आघाड्या मजबूत करण्यासाठी इथे भारताचे प्रयत्न चाललेले आहेत। यासोबतच आणखीन एक इथे तिसरा पॉइंट मध्ये आपण लिहू शकतो की भारताचा प्रतिसाद कसा आहे, तर जो अनक्लॉज आहे आंतरराष्ट्रीय कायद्याचे समर्थन करणे, जो चीन त्याचं उल्लंघन करत आहे 9 लाईन संदर्भामध्ये, आणि शांततापूर्ण विवाद निराकरणाचे समर्थन करणे हे भारताचं नेहमी इथे उद्दिष्ट राहिलेलं आहे। एशियनसह संबंध अधिक दृढ करणे आणि क्वाड सारख्या बहुपक्षीय फ्रेमवर्कमध्ये गुंतणे, यासोबतच नौदलाची क्षमता वाढवणे आणि संयुक्त सराव करणे, उदाहरणार्थ मलबार एक्झरसाइज असतील अशा प्रकारे जे आहे चीनच्या वर्चस्वाला झुगारण्यासाठी इतर देशांसोबत जे रिलेशन्स आहेत ते आणखीन मजबूत करणे, नॅव्हिगेशन ऑपरेशनचे स्वातंत्र्याचे समर्थन करणे, या प्रकारच्या भारताने गोष्टींना जो आहे तो भारताचा प्रतिसाद जो आहे तो देताना आपल्याला दिसत आहे। आता निष्कर्ष आपण काय लिहू शकतो, तर दक्षिण चीन समुद्राचा मुद्दा जो आहे तो भारत चीन द्विपक्षीय संबंधाचे परस्पर संबंधित जे स्वरूप अधोरेखित करतो आणि यामध्ये सागरी सुरक्षा एक महत्त्वाचा पैलू आहे। यासोबतच आपण भारत जो आहे आपल्या धोरणात्मक आणि आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी भारताने चीनच्या एकतर्फी कारवाईला प्रतिकार करताना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन सुनिश्चित करून वर्धित प्रादेशिक सहकार्यावरती दृढ मुत्सद्देगिरीचा समतोल राखला पाहिजे, अशा पद्धतीने आपण जे आपलं कन्क्लुजन जे आहे आन्सरमध्ये करू शकतो। थोडक्यात बघितलेलं आहे की आपण आपलं हे जे प्रश्न आहे ते कशा पद्धतीने त्याचा परिचय असेल, त्याचे मुख्य बॉडी आहे आणि त्याचा निष्कर्ष आहे, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न एंड करू शकतो। आज आपण आपल्या डेली आन्सर रायटिंगमध्ये इथेच थांबूयात। आपण भेटूयात उद्या आपल्या नेक्स्ट डेली आन्सर रायटिंग सेशनमध्ये। थँक्यू।